आता आपण बघत मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। भांडूपच्या मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत किरीट सोमय्यांकडून पोलिसांना अल्टिमेटम। कुठलेही कागदपत्र न तपासता भोंग्यांना परवानगी दिल्याचा आरोप। भोंगे काढले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा। दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला हटवण्याची शक्यता। मुंबई महापालिका स्तरावर हालचालींना सुरुवात। आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हलवण्याची मागणी। बस चालवत असताना मोबाईलवर IPL बघणारा चालक बडतर्फ। संबंधित खासगी कंपनीला 5,000 रुपयांचा दंड। TSMT कर्जत लोकलमध्ये वाद। प्रवाशांनी तरुणाला चोपलं। महिलेला धक्का देत महिला डब्यात जाण्यास सांगितल्यानं वाद। घाटकोपर ते मुलुंड स्थानकादरम्यान कर्जत लोकलमधली घटना। इतर प्रवाशांच्या मध्यस्थीनं वाद मिटला। मुंबईतील अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार। मुंबई महानगर प्रदेशात 4 एक्स बँड रडारची उभारणी। जीवितहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार। पहिला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39%वर। BMC कडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती। मुंबईतील भायखळ्यातील 9 फिश आर्ट गॅलरीत दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन। शिल्पकार स्वप्नील गोडसेंकडून एक अनोखा आविष्कार सादर। पुणे जिल्हा परिषदेतील लाचखोर वरिष्ठ अधिकारी अखेर निलंबित। अन्य 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला। कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अदा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली। पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार। अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना महापालिकेची तंबी। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय।